हाय स्टुडंट्स, वेलकम अगेन. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे केमिस्ट्रीशी रिलेटेड. चॅप्टर नंबर 15 हायड्रोकार्बन्स. तर बघा, हायड्रोकार्बन्स जे आहेत ते तुम्ही 10वीला किंवा 10thमध्ये सुद्धा ह्याचा रेफरन्स झालेला आहे तुम्हाला. 10thमध्ये जे आपण बघितलेलं आहे त्याच्यात थोडासा पुढचा पार्ट आपल्याला परत ह्या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. हायड्रोकार्बनशी रिलेटेड तुम्ही फॅमिलियर आहात. ओके, आता तुम्ही 10वीला बघितले बघा, अल्केन्स, अल्किन आणि अल्काइन्स. ह्यालाच आपण हायड्रोकार्बन्स असं कन्सिडर करतो. तर एक्झॅक्टली हायड्रोकार्बन्सला हायड्रोकार्बन का म्हणायचं, किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण हायड्रोकार्बन्स शी रिलेटेड आहोत का, हे आपण बघू शकतो. किंवा सिम्पली इंट्रोडक्शन जर द्यायचं झालं या चॅप्टरचं, तर हायड्रोकार्बन म्हणजे काय असतं की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे इलेमेंट असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हटलं जातं. इज इट रिलेटेड टू दी डेफिनेशन? देन वाईडली जर नेचरमध्ये कन्सिडर केलं तर ह्या हायड्रोकार्बनचे खूप सारे फॉर्म्स असतात. ओके, एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये जर आपण बघितलं तर सिम्पल आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड जर कन्सिडर केले की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन येतो असा कंपाऊंड जर सांगितला तर बघा, तुमचा LPG जो आहे, ज्याला आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतो, हा हायड्रोकार्बन आहे. तसंच दुसरा जण कन्सिडर केला आपण कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, ज्याला आपण CNG म्हणतो, हे सुद्धा हायड्रोकार्बन आहे. किंवा समजा लोअर मेंबर्स जर कन्सिडर केले अल्केन्सचे, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन नंबर 1 टू कार्बन नंबर 4 येतं, किंवा नंतर कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 8 असं जर कन्सिडर केलं, मग त्याच्यामध्ये तुमचं पेट्रोल येतं, गॅसोलिन येतं, किंवा डिझेल जर कन्सिडर केलं. रोजच्या डे टू डे लाईफमध्ये हे आपण यूज करणारे कंपाऊंड आहेत सगळे. डिझेल जर बघितलं बघा, तर डिझेल म्हणजे काय आहे, तर हे हायड्रोकार्बन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अल्केन्स असतात. कार्बन नंबर 15 ते कार्बन नंबर 18पर्यंत कंटेंट असतात डिझेलमध्ये, जे हायड्रोकार्बन येतं त्याच्यामध्ये. किंवा वॅक्स जर कन्सिडर केलं, नॅचरली ऑकरिंग जे तुमचे प्लांट्स असतात, किंवा ग्रीन लिव्जवरती जे कोटिंग येतं, वॅक्सी कोटिंग, ते सुद्धा हायड्रोकार्बन आहे. अजून एक सिम्पल एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, जो तुमचा अनडिकेन आहे, म्हणजे कार्बन 11, हा जो हायड्रोकार्बनशी रिलेटेड तुमचं येणारा रिएजंट आहे, हा कॉक्रोच जे असतात त्याच्या बॉडी थ्रू हा सिक्रेट केला जातो. ओके, हे पण तुम्ही लक्षात असू द्या. किंवा सायक्लोहेक्झेन वगैरे जर आपण कन्सिडर केलं, आपण लास्ट लेक्चरमध्ये सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हायड्रोकार्बनशी रिलेटेड खूप सारे एक्झाम्पल बघितलेले आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या हायड्रोकार्बनला आपण जर कन्सिडर केला तर डे टू डे लाईफमध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड असतो. ओके, त्यामुळं हा जो चॅप्टर असणार आहे आपला हायड्रोकार्बन्स, हा आपण बेसिक म्हणूया. इथून पुढं जाऊन हायड्रोकार्बन्स जर तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील, किंवा ह्याच्यामध्ये येणारा जो बेसिक पार्ट आहे तो व्यवस्थित अंडरस्टँड झाला, तर पुढचे जे आपण फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड चॅप्टर बघणार आहे ते समजायला तुम्हाला सोपं जाणार आहे. समजते? तर बघा, आता हायड्रोकार्बन्समधला आजचा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हे हायड्रोकार्बन नेमके काय असतात. तुम्हाला एक टेक्स्टबुकमध्ये टॅब्युलर फॉर्म दिलेला आहे की हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन दिले. आता हे तुमचे हायड्रोकार्बन कसे असतात, एक तर ते ओपन चेन असतील किंवा सायक्लिक असतील. ओपन चेन म्हणजे कळते, म्हणजे स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रांचिंग असू शकतं. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड पण असेल, किंवा कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्डेड कॅरेक्टर येईल जर ते चेनच्या फॉर्ममध्ये असतील तर. मग हे जे डबल बॉन्ड असतात, कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, त्यांना अनसॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. हे झालेलं आहे तुम्हाला, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. समजते? आणि सायक्लिक टाईपचे जर तुमचे हायड्रोकार्बन असतील तर त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक अशी पण कॅटेगरी येते. ओके, ॲरोमॅटिक हा जो शब्द आहे ह्याचा मीनिंग जर कन्सिडर केलं, हा ग्रीक वर्ड आहे, म्हणजे ह्याचा पर्टिक्युलर अर्थ आहे, ह्याला पर्टिक्युलर टिपिकल असा स्मेल असतो, ॲरोमा, त्यामुळे ह्याला ॲरोमॅटिक म्हटलं जातं. जे पर्टिक्युलर स्मेल असणारे आणि स्मेल नसणारे हे सायक्लिक टाईपचे हायड्रोकार्बन क्लासिफाय केले जातात. समजते? आता हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये दिले बघा. मेन 2 टाईप पडतात हायड्रोकार्बनचे. पहिला आहे ओपन चेन, त्यालाच म्हटलं जातं ॲलिफॅटिक टाईपचे हायड्रोकार्बन. आणि दुसरा त्याचा टाईप आहे सायक्लिक, त्यालाच क्लोज चेन असं पण म्हटलं जातं. सायक्लिक टाईपचे जे हायड्रोकार्बन आहेत त्याच्यामध्ये पुढं 2 टाईप पडतात बघा, सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड.
सॅच्युरेटेड म्हणजे कळतं आहे सिंगल बॉन्डेड कॅरेक्टर असणार आहे फक्त, त्याला अलिसायक्लिक म्हटलं जातं. आणि अनसॅच्युरेटेड म्हटल्यानंतर तुमचा डबल बॉन्डेड कॅरेक्टर त्याच्यामध्ये किंवा ट्रिपल बॉन्डेड टाईपचं कॅरेक्टर येऊ शकतं. अनसॅच्युरेटेडमध्ये परत 2 टाईप येतात, सब टाईप, ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक. मी मगाशी सांगितलं ते स्मेल असणारे आणि स्मेल नसणारे. इकडं जर कन्सिडर केलं आपण ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक टाईपचे हायड्रोकार्बन, तर त्याच्यामध्ये पण 2 टाईप पडतात. फर्स्ट इज अ सॅच्युरेटेड, दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हटल्यानंतर इथं काय सांगितलं मी, फक्त सिंगल बॉन्ड असणार आहे कार्बन कार्बनमध्ये, सिंगल बॉन्ड, ज्याला अल्केन्स आपण म्हणतो. आणि जर अनसॅच्युरेटेड आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये तुमचे अल्किन आणि अल्काइन येतात, म्हणजे कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर. हे अनसॅच्युरेटेडमध्ये झालं. नेक्स्ट वन सॅच्युरेटेड परत क्लासिफाय होतात बघा, स्ट्रेट चेन आणि ब्रांच. ओके, स्ट्रेट चेन म्हणजे कार्बन कार्बन स्वतःला लिंक करून लांब त्याची चेन होते, म्हणजे कॅटिनेशनची टेंडन्सी आपण बघितले मागच्या चॅप्टरमध्ये. किंवा ब्रांच म्हणजे मेन एक ब्रांच असते किंवा मेन एक चेन असते आणि त्याला साईड असलेल्या बघायला मिळतात, त्याला ब्रांच म्हटलं जातं. हे सॅच्युरेटेडमध्ये परत सब क्लासिफिकेशन. तसंच अनसॅच्युरेटेडमध्ये तेच टाईप पडतात, स्ट्रेट आणि ब्रांच. हे क्लासिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे हायड्रोकार्बनशी रिलेटेड. ओके, नाव दी नेक्स्ट पॉईंट इज एक्झॅक्टली व्हॉट डू यू मीन बाय अल्केन्स. आता अल्केन म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला. बघा, अल्केनची डेफिनेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, तुम्हाला 10वीला ही डेफिनेशन झालेली आहे. आता एक्झॅक्टली अल्केनलाच पॅराफिन्स असं म्हटलं जातं. बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, वाय आर अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स. आता पॅराफिन्स जो वर्ड आहे हा लॅटिन वर्ड आहे बघा. ओके, पॅराफिनचं जर मिनिंग कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये 2 वर्ड येतात, पॅरियम आणि ॲफिन्स. ओके, इट इज टोटली किंवा कॉमनली त्याला पॅराफिन्स म्हटलं जातं. नो, पॅरियम किंवा पॅरा ह्या शब्दाचा अर्थ जर कन्सिडर केला तर त्याचा अर्थ आहे लिटल, आणि ॲफिन्स म्हणजे ॲफिनिटी किंवा रिॲक्टिव्हिटी, म्हणजे हे लेस रिॲक्टिव्ह असतात जनरली. ओके, ह्याचं पॅराफिनचं हे मिनिंग झालं. मग ह्याला पॅराफिन असं जनरली का म्हटलं जातं, तर तिथं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिले बघा. अल्केन्स कंटेन ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, आणि केमिकली ते लेस रिॲक्टिव्ह असतात. ओके, डू नॉट हॅव मच ॲफिनिटी फॉर अदर केमिकल्स, त्यामुळे त्याला पॅराफिन्स म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या, पॅराफिन्स या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्केन्स. अल्केनची डेफिनेशन जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये 3 वर्ड्स महत्त्वाचे आहेत, ॲलिफॅटिक, सॅच्युरेटेड, हायड्रोकार्बन. इन शॉर्ट, कार्बन कार्बनमध्ये असणारा जो सिंगल बॉन्ड आहे त्यालाच सॅच्युरेशन म्हटलं जातं किंवा सॅच्युरेटेड सिस्टीम म्हटलं जातं. मग अल्केन हे काय असतात बघा, दे आर अ ॲलिफॅटिक, दे आर अ सॅच्युरेटेड अँड दे आर अ हायड्रोकार्बन्स. एवढं जरी तुमच्या डेफिनेशनमध्ये आलं तरी सिम्पल किंवा सफिशियंट आहे. अल्केन हे ॲलिफॅटिक असतात, सॅच्युरेटेड असतात आणि मेनली ते हायड्रोकार्बन असतात. मग ॲलिफॅटिक म्हणजे काय आपण बघितलं, ते चेनच्या फॉर्ममध्ये असतात. सॅच्युरेटेड म्हणजे काय आपण बघितलं, की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो त्याला सॅच्युरेटेड म्हणायचं. आणि हायड्रोकार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन किंवा कार्बन आणि हायड्रोजन ह्याच्यामध्ये बॉन्डिंग असलेलं बघायला मिळतं. पुढं जाऊन दिलं आहे बघा, कंटेनिंग कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्डेड कॅरेक्टर. नाउ दिस इज रिगार्डिंग टू दी डेफिनेशन ऑफ अल्केन्स. समजते. आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर नंबर ह्याच्या अगोदरचा जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपण जनरल फॉर्म्युले वगैरे बघितले, त्याच्यामध्ये आपण अल्केनचा फॉर्म्युला बघितला होता. हे 1 मार्कचा क्वेश्चन आहे तुम्हाला. व्हॉट इज दी जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. दिस इज CnH2n+2, हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. इथं N म्हणजे काय असतं बघा, N इज नथिंग बट दी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. त्या दिलेल्या तुमच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन ॲटमचे नंबर किती आहेत त्याच्यावरनं आपण अल्केनचा फॉर्म्युला जनरेट करू शकतो. ओके, हे 10वीला झालेलं आहे. मग अल्केन कार्बन नंबर 1 टू कार्बन नंबर 20पर्यंत आपण बघितलेले लास्ट जे चॅप्टर आपण बघितला. मग मिथेनपासून स्टार्ट करतो आपण. 1 कार्बन असेल तर तो अल्केन असतो मिथेन. सपोज देअर आर 2 कार्बन्स, देन इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन इन सो ऑन. मिनिमम 10पर्यंत तरी अल्केन तुमचे व्यवस्थित असावेत. हे 10वीला तुम्हाला किंवा 10thमध्ये हे तुम्ही बघितलेलं आहे. मॅक्झिमम 10 कार्बन जे आहेत म्हणजे डेकेनपर्यंत विथ देअर फॉर्म्युला यू हॅव टू नो अबाउट दॅट, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्याशी रिलेटेड आता अल्केनमध्ये आयसोमेरिझम हा पुढचा पार्ट बघायला मिळतो.
तर आयसोमेरिझम जे आहे अल्केनमधलं हे सुद्धा आपण बघितलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये. आयसोमेरिझम ह्या शब्दाचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला होता बघा. आयसो म्हणजे सेम, मर मीन्स पार्ट, सेम पार्ट, असं आयसोमर ह्या शब्दाचा अर्थ होतो. आणि आयसोमेरिझम हा एक फिनॉमिनॉन आहे. ओके, आयसोमेरिझम आपण डिफाईन कसं केलं होतं बघा. सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याला आयसोमेरिझम म्हटलं जातं. म्हणजे एकच मोलेक्युलर फॉर्म्युला असतो आणि त्या मोलेक्युलर फॉर्म्युल्याचे आपण वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. एखादा कंपाऊंड जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला एकच आहे आणि त्याचे स्ट्रक्चर मात्र एकपेक्षा जास्त ड्रॉ करता येतात. ह्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम. आणि हे आयसोमेरिझम आपल्याला अल्केन्समध्ये बघायला मिळतं. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. चेन आयसोमेरिझम आपल्याला बघायला मिळतं. हाऊ, सी दी एक्झाम्पल्स. ब्युटेन जर कन्सिडर केला, तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा. C4H10 हा तुमचा ब्युटेन आहे. नॉर्मल ब्युटेन म्हणू शकतो आपण. इथं N ब्युटेन लिहिले ना, हे N म्हणजे N जर कन्सिडर केलं पर्टिक्युलरली तर हे N म्हणजे नॉर्मल ब्युटेन आहे. त्याची 4 कार्बनची आपण स्ट्रेट चेन इथं तयार केली. तुम्हाला स्प्लिट करून किंवा हे ब्रांच स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे N ब्युटेन झालं. ह्याच्यामध्ये चेंज करून आपण त्याचं स्ट्रक्चर चेंज करून 3 कार्बनची चेन घेतली आणि समजा हा इथला कार्बन जो आहे तो जोडून मी इथल्या मधल्या कार्बनला जोडू शकते. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड त्याचा आयसोफॉर्म होईल किंवा प्रोपेन किंवा 3 कार्बनची लॉंग चेन आणि एक साईड ब्रांच जर कन्सिडर केली तर टर्शरी फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. म्हणजे हे एकच फॉर्म्युला त्याचे स्ट्रक्चर वेगवेगळे काढू शकतो, हे बघता येईल आपल्याला. जसं पेंटेनचा फॉर्म्युला दिला आहे बघा, C5H12. आता 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन आपण असे पण दाखवू शकतो, म्हणजे स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये. आणि तेच स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं आपण पेंटेनशी रिलेटेड तर पुढं त्याचं दिलं आहे बघा तुम्हाला. त्या पेंटेनचा आयसोपेंटेन करता येतो आणि निओपेंटेन पण करता येतो. ओके, नाऊ व्हॉट डू यू मीन बाय आयसो अँड निओ फॉर्म. आयसो कशाला म्हणायचा आणि निओ कशाला म्हणायचा, दिस इज न्यू फॉर यू. समजा तुमची स्ट्रेट चेन असेल कार्बनची, ओके, आणि त्या कार्बनच्या स्ट्रेट चेनमध्ये समजा 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप जोडलेला असेल. हे लक्षात ठेवायचं आहे. सपोज इन केस ऑफ अ स्ट्रेट चेन द कार्बन नंबर 2 हॅज अ 1 मिथिल ग्रुप. 2 नंबरच्या कार्बनला जर एक मिथिल ग्रुप असेल तर त्या पूर्ण कंपाऊंडला किंवा त्याला आयसो असं कन्सिडर केलं जातं. 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप असेल तर आयसो. आणि पुढं जाऊन समजा 2 नंबरच्या कार्बनला म्हणजे हे 1, 2 आणि 3, समजा 2 नंबरच्या कार्बनला जर 2 मिथिल ग्रुप असतील तर त्याला निओ फॉर्म म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, आयसो आणि निओ. मग फॉर्म्युला तुमचा एकच आहे, C5H12. आणि त्या एका फॉर्म्युल्याचे स्ट्रक्चर इथं किती ड्रॉ केलेत बघा, तर 3 स्ट्रक्चर बघायला मिळतील आपल्याला. एक आपण N पेंटेन ड्रॉ केला, नॉर्मल पेंटेन. N पेंटेन एक ड्रॉ केला, नंतर आपण त्याचा आयसो पेंटेन केला, त्याचा आपण निओ पेंटेन केला. त्याचे IUPAC नेम्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. हे IUPAC नोमेनक्लेचर कसं आलं हे आपण लास्ट लेक्चरला किंवा शेवटच्या झालेल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही हे टॅली करून बघू शकता की हे नाव खरंच करेक्ट आहे का. लेट्स सी हिअर 2 मिथिल ब्युटेन असं ह्याचं नाव दिले. आता ब्युटेन हा पॅरेंट आहे. चेन बघा तुमची स्ट्रेट चेन 4 कार्बनची आली आहे. 4 कार्बनशी रिलेटेड पॅरेंट तुमचा ब्युटेन आला. ओके, लोएस्ट प्रायोरिटीचा रूल आपण दुसरा अप्लाय केला. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे पोझिशन तुमची आली 2. आणि नावं लिहित असताना आपण कॉमा हायफन यूज करतो, त्याच्यानुसार 2 आणि मिथिल या वर्डमध्ये हायफन आलं, मग ह्याचं नाव 2 मिथिल ब्युटेन. तसंच दुसरं एक्झाम्पल जर बघितलं, स्ट्रेट चेन तुमची बघा 3 कार्बनची 1, 2, 3, किंवा जर असं जरी कन्सिडर केलं तरीसुद्धा 3 कार्बनचीच स्ट्रेट चेन येणार. आणि 2 नंबरच्या कार्बनला 2 सबस्टिट्युएंट आहेत, हा एक आणि हा एक. दोन्ही सबस्टिट्युएंट सेम आहेत, त्यामुळे डाय हे प्रिफिक्स आलं, नावामध्ये डाय हे प्रिफिक्स आलं. आणि ग्रुप तुमचा मिथिल आहे, डाय मिथिल. पॅरेंट तुमचा प्रोपेन आहे. आणि पोझिशन बघा कुठली आहे, तर 2 नंबरच्या कार्बनलाच 2 वेळा तो आहे, त्यामुळे पोझिशन 2 वेळा लिहितो रूलनुसार, 2,2 डायमिथिल प्रोपेन असं त्याचं IUPAC नाव आलं. ओके स्टुडंट, हे कळालं. म्हणजे हे अशा टाईपचं आयसोमेरिझम जे आहे ते आपल्याला अल्केन्समध्ये बघायला मिळतं. हे अल्केनची एक प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो की हे आयसोमेरिझम दाखवतात. ओके, मग हे जे आयसोमेरिझम आहे हे कुठनं कुठं बघायला मिळतं किंवा पॉसिबिलिटी काय आहे बघा. कार्बन नंबर जसजसा वाढत जाणार तसतसे आयसोमेरिझमची
जी टेंडन्सी ती वाढत जाते. कार्बन नंबर कमी असतील तर आयसोमेरिझम शक्यतो बघायला मिळत नाही. मग इथं तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्म दिलेला आहे बघा. मिथेनमध्ये कार्बन एकच आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये नो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम किंवा आयसोमर बघायला मिळत नाही. इथेनच्या बाबतीत पण सेम, प्रोपेनच्या बाबतीत पण सेम. पण ब्युटेनपासून जर आपण पुढं गेलो तर त्याचे आयसोमर आपल्याला बघायला मिळतात. बघा ब्युटेनचे 2 आहेत, आपण आत्ता बघितले, नॉर्मल ब्युटेन आणि आयसो फॉर्मशी रिलेटेड. पेंटेनमध्ये 3 बघितले आपण, नॉर्मल पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. हेक्झेनमध्ये तशाच टाईपचे 5 टाईपचे आयसोमर्स आपल्याला बघायला मिळतील. मग हे एकंदरीत आयसोमेरिझमशी रिलेटेड अल्केन्समध्ये हे बघायला आपल्याला मिळेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जनरली हे जर कन्सिडर केलं तर हे आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम किंवा चेन आयसोमेरिझमशी रिलेटेड हे आपण बघितलं. देन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम नंतर अल्केन्समध्ये कन्फर्मेशन पण बघायला मिळतात. आता हे कन्फर्मेशन जे आहेत हे सुद्धा आपण शेवटचा जो आपला चॅप्टर झाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्याच्यामध्ये आपण कन्फर्मेशन्स बघितलेले बघा. प्रोजेक्शन फॉर्म्युलाशी रिलेटेड आपण बघितलं होतं, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा स्टॅगर्ड कन्फर्मेशन, इक्लिप्स कन्फर्मेशन जे काय आहे हे परत एकदा इथं येतं आहे तुम्हाला अल्केन्समध्ये. आता अल्केन्स जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असतं, ज्याला आपण सिग्मा बॉन्ड असं म्हणतो. ओके, सिंगल बॉन्ड म्हणजे काय एक्झॅक्टली, त्याला सिग्मा बॉन्ड असं कन्सिडर केलं जातं. आणि हा जो सिग्मा बॉन्ड असतो हा जनरली ॲक्झियल ओव्हरलॅपनं तयार झालेला असतो, कोॲक्झियल. ॲक्झियल म्हणजे काय म्हणाल तुम्ही, ॲक्सिसवरती ॲक्सिस ओव्हरलॅप होतो तिथं. ओके, जनरली. आणि हा जो बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग टाईपचा बॉन्ड असतो, कारण ॲक्सिस टू ॲक्सिस हा ओव्हरलॅप झालेला असतो. आणि हे जे ओव्हरलॅपिंग असतं, ओके, सिंगल बॉन्डशी रिलेटेड, हा रोटेट होऊ शकतो. ओके, मग ते कार्बनला जे अटॅच असणारे हायड्रोजन आहेत त्यांना आपण रिलेटिव्ह पोझिशननं विथ रेफरन्स टू ॲटम त्याला आपण रोटेट करू शकतो सिंगल बॉन्डचं रोटेशन देऊन. आणि ते रोटेशन दिल्यानंतर किंवा असे रोटेट केल्यानंतर त्याच्यामध्ये अरेंजमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी काही अरेंजमेंट असते ना त्याला कन्फर्मेशन्स असं म्हटलं जातं. कन्फर्मेशन म्हणजे काय, इट इज अरेंजमेंट ऑफ ॲटम इन स्पेस, स्पॅशियल अरेंजमेंट आपण म्हणू शकतो. नॉट अ स्पेशल, स्पॅशियल म्हणजे ठराविक स्पेसमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो रोटेट करून त्याचे शेप जे चेंज केले जातात, रिलेटिव्ह पोझिशन ज्या आहेत त्या चेंज केल्या जातात, त्याला कन्फर्मेशन्स असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्याशी रिलेटेड बॉन्ड अँगल वगैरे तिथं कन्सिडर केले जातात. आता त्याच्यामध्ये मग आपण स्टेरिओ आयसोमेरिझमशी रिलेटेड कन्फर्मेशनल आयसोमेरिझम वगैरे बघितलं होतं. इथेनचे कन्फर्मेशन आपण तिथं बघितलेले बघा, तेच परत एकदा इथं दिलेले आहेत तुम्हाला. तर याच्यामध्ये स्टॅगर्ड आणि इक्लिप्स असं कन्फर्मेशन दिलं आहे किंवा सॉहर्स फॉर्म्युला दिला आहे तुमचा. म्हणजे हा जर स्ट्रक्चर जर कन्सिडर केला तर हे बघितलं तर आपण ते तिथं पण बघितलं होतं की सॉहर्स फॉर्म्युलामध्ये काय केलं जातं, लाईन्स यूज केल्या जातात. आणि ह्या लाईनमध्ये काय आहे, कार्बन जे आहेत, दिस पोझिशन इज रिलेटेड टू अ कार्बन, इथं तुमचे कार्बन आहेत आणि ह्या कार्बनला पर्टिक्युलरली हायड्रोजन आहेत. हा सगळा कंपाऊंड तुमचा कोण आहे, इथेन आहे बघा, CH3 आणि हा CH3. ह्या सिंगल बॉन्डशी रिलेटेड जर रोटेट आपण केलं तर रोटेट केल्यानंतर हायड्रोजनच्या ज्या पोझिशन आहेत तुमच्या त्या चेंज केल्यानंतर स्टॅगर्ड आणि इक्लिप्स या फॉर्ममध्ये आपल्याला दाखवता येतात. आता स्टॅगर्डशी रिलेटेड फ्रंट आणि रिअर कार्बन हे पण आपण बघितलं होतं. मग ते दाखवत असताना सॉहर्स फॉर्म्युलामध्ये अशा टाईपचे लाईन्स यूज केल्या जातात. आणि जर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जर कन्सिडर केला त्याच्याशी रिलेटेड तर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय केलं जातं, सर्कल कन्सिडर केलं जातं. आणि सर्कल्समध्ये जसं व्हीलचे जे स्पोक्स असतात, तुम्ही रेफर करू शकता मागचा चॅप्टर ह्याच्याशी रिलेटेड, स्पोक्सशी रिलेटेड साईडचे जे ॲटम आहेत त्यांची अरेंजमेंट दाखवलेली असते. स्टॅगर्ड म्हणजे काय बघा, ते फ्रंट कार्बन आणि जो तुमचा रिअर कार्बन आहे ते एकामेकाला झाकत नाहीत. म्हणजे समजा हा वरचं जे सर्कल आहे हा तुमचा जर फ्रंट कार्बन कन्सिडर केला आणि रिगार्डिंग टू दिस हा बॅक साईडचा कार्बन आहे, तर फ्रंट कार्बनचे हे 3 हायड्रोजन आहेत तुमचे एक्झॅक्टली समोरनं बघितलं तर. आणि त्याच्या पाठीमागं हे मधून जे दाखवलेले आहेत हे बॅक साईडचा जो कार्बन आहे त्याचे हायड्रोजन आहेत. स्टॅगर्ड म्हणजे काय, तर ते एकामेकाला तिथं झाकत नाही आहेत. आपण जर समोरनं बघितलं आफ्टर दी रोटेशन तर ते एकामेकाच्या बाजूला किंवा एकामेकाच्या आड न जाता आपल्याला दिसतात, ह्याला स्टॅगर्ड म्हटलं जातं.
आणि इक्लिप्स कन्फर्मेशन जे असतं त्याच्यामध्ये काय होतं, ते एकामेकाला हाईड करतात. ओके, फ्रंट कार्बनच्या एक्झॅक्टली बॅक रिअर कार्बन येतो आणि फ्रंट कार्बनचे जे हायड्रोजन आहेत ते बॅक साईडच्या हायड्रोजनला हाईड करतात. त्याला म्हटलं जातं इक्लिप्स टाईपचं कन्फर्मेशन. मग हे अशा टाईपचे जे कन्फर्मेशन आहेत ते आपल्याला अल्केन्समध्ये बघायला मिळतात. न हा पार्ट जो आहे हा सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हे झालं कन्फर्मेशनशी रिलेटेड, जे आपण इथेनमध्ये बघितलं होतं. ओके स्टुडंट, जे हायड्रोकार्बनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर एक्झॅक्टली हायड्रोकार्बन म्हणजे काय, हायड्रोकार्बनशी रिलेटेड डे टू डे लाईफमध्ये आपण जे मी मग असे एक्झाम्पल सांगितले, म्हणजे पेट्रोल असेल किंवा LPG असेल, CNG असेल किंवा तुमचं कॉक्रोच जे आहे त्यांच्या बॉडीतनं कुठल्या टाईपचं हायड्रोकार्बन रिलीज होतं, ह्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ह्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ह्याच्यावरती तुम्हाला MCQ राहतात. पॅराफिन्स म्हणजे काय असतं, ओके, एक्झॅक्टली आयसोमेरिझम म्हणजे काय, मग आयसोमर किती पॉसिबल आहेत, आयसोफॉर्म म्हणजे काय, निओफॉर्म म्हणजे काय, अशा फॉर्मचे बेसिक क्वेश्चन जे आहेत ते ह्या हायड्रोकार्बनशी रिलेटेड तुम्हाला विचारू शकतात. अल्केन म्हणजे काय, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन काय असतो, आणि त्या जनरल फॉर्म्युलावरनं म्हणजे CnH2n+2 हा जो अल्केनचा तुमचा फॉर्म्युला आहे, दिस वन CnH2n आणि +2 हा जो फॉर्म्युला आहे तुमचा, ह्या फॉर्म्युल्यावरनं जर तुम्हाला कार्बनचा नंबर माहीत असेल तर अगदी कितीही कार्बन जर आपण दिले तर त्याचा अल्केन आपण फाइंड आउट करू शकतो. एक मिनिमम 20पर्यंत अल्केन जे आहेत, आपण लास्ट लेक्चरला किंवा शेवटच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्म तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिकेनपर्यंत अल्केन दिले आहेत विथ देअर फॉर्म्युला. ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कळालं. मग ह्याच्यावरून तुम्ही अल्केन्स फाइंड आउट करू शकता. इट इज रिगार्डिंग टू दी जस्ट इंट्रोडक्शन ऑफ आवर न्यू चॅप्टर हायड्रोकार्बन्स. ओके, मग नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्या पुढचा जो पार्ट येणार आहे, प्रिपरेशन मेथड्स, एक्झॅक्टली अल्केन कसे तयार करायचे ते पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके स्टुडंट, थँक्यू.